शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी आपला शुभचिंतक गोपाल उगे. शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम सुरू होतोय आणि महाराष्ट्रभर सगळ्याच भागामध्ये जवळपास सोयाबीन पिकाची लागवड होते. शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्यासाठी खूप महत्वाचा असणार आहे. जर सोयाबीनची लागवड किंवा सोयाबीनची पेरणी यावर्षी करणार असून तर शेतकरी मित्रांनो, यावर्षी खूप मोठं संकट शेतीवरती आहे. काय होणार आहे ते शेतकरी मित्रांनो, अल निनोचं संकट, अल निनोचा प्रादुर्भाव हा यावर्षी आहे. त्यामुळे कृषी शास्त्रज्ञांनी सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या सूचना दिल्यात किंवा आपल्या सरकारने सुद्धा सूचना दिल्या. त्या सूचनेचं आपल्याला पालन करायचे शेतकरी मित्रांनो. आणि हा व्हिडिओ कशासाठी असणार आहे शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये काय असणार आहे तर आपली जमीन कशी आहे आणि आपल्याला व्हरायटी कोणती लावायची किंवा कोणत्या जातीची लागवड करायची आणि आपल्याला कोणत्या वेळेमध्ये किंवा किती कालावधीची आपल्याला जात घ्यायची आहे सोयाबीन पिकाची, या संबंधितला हा व्हिडिओ असणार आहे. तेव्हा शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा आणि जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करा. शेतकरी मित्रांनो, मातीचे जर विचार केला तर मातीचे हे तीन प्रकार आपण त्याला म्हणू शकतो. एक तर मध्यम, दुसरी गोष्ट हलकी आणि भारीची जमीन, असे तीन प्रकारमध्ये जमीन मोडते. आणि आपल्याकडे कोणती जमीन आहे शेतकरी मित्रांनो, त्यावरती आपण आपली पेरणी केली पाहिजे, त्या जातीची आपण पेरणी केली पाहिजे. दुसरी गोष्ट, आपल्याला किती कालावधीची आपल्याला लागवड करायची, किती कालावधीमध्ये आपल्याला पीक घ्यायचंय. माझं तर मत असेल शेतकरी मित्रांनो की कमी कालावधीमध्येच आपण जे कमी कालावधीमध्ये जात येते त्याच जातीचा आपण यावर्षी तरी विचार केला पाहिजे. कारण अल निनोचा प्रादुर्भाव आहे आणि पाणी हा कमी कमी होत जाणार आहे. कमी म्हणजे पाणी जो आहे तो जून मध्ये जास्त असणार आहे, जुलैमध्ये कमी असणार आहे, तसा कमी कमी होत जाणार आहे. तेव्हा आपण कमी कालावधीच्या जातीची निवड त्यामध्ये केली पाहिजे. याच्यामध्ये जर विचार केला शेतकरी मित्रांनो, हलक्या जमिनीमध्ये आणि लवकर येणाऱ्या जातीचा जर आपण विचार केला तर JS 9305 ही एक जात आहे शेतकरी मित्रांनो. त्यानंतर MAUS 725 ही सुद्धा 90 ते 100 दिवसामध्ये परिपक्व होणारे हे वाण आहे. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, त्यापेक्षाही कमी कालावधीमध्ये येणारं JS 2034 हे त्यापेक्षा कमी कालावधीमध्ये येते, म्हणजे 90 दिवसामध्ये ही व्हरायटी येते शेतकरी मित्रांनो. त्यानंतर JS 9560 ही सुद्धा एक जात आहे शेतकरी मित्रांनो, ती सुद्धा कमी कालावधीमध्ये येते. आता याच्या उत्पादनाचा जर आपण विचार केला तर 10 ते 12च्या आसपास याचा उतारा येतो शेतकरी मित्रांनो. आपल्या नियोजनावरती खरं तर हे उत्पन्न अवलंबून असतं. पूर्णतः जातीवरती आपण उत्पन्नाचा अंदाज लावू नये. आपण नियोजन कसं करतो यावरती सुद्धा आपलं उत्पन्न हे अवलंबून असतं. त्यामुळे आपलं नियोजन व्यवस्थित असलं पाहिजे शेतकरी मित्रांनो. दुसरी गोष्ट, मध्यम जमिनीमध्ये किंवा मध्यम कालावधीमध्ये येणाऱ्या जर वाणाचा आपण विचार केला तर त्यामध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे फुले दुर्वा आहे, त्यानंतर फुले किमाया, त्यानंतर MAUS 612 ही एक शेतकरी मित्रांनो व्हरायटी, त्यानंतर पिडिकिवी आंबा, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची पिडिकिवी आंबा ही सुद्धा शेतकरी मित्रांनो व्हरायटी चांगली आहे. आता या जर जातींचा विचार केला तर ही मध्यम जी जमीन आहे, म्हणजे जास्त खराबाई जमीन नाही किंवा जास्त चांगली भारीची जमीन नाही, अशा जमिनीमध्ये या जाती येतात. दुसरी गोष्ट शेतकरी मित्रांनो, आता ग्रीन गोल्ड ही प्रायव्हेट एक कंपनी, हिची एक जात आहे शेतकरी मित्रांनो 3344, ही सुद्धा जात चांगली. जर मध्यम जर आपल्याकडे जमीन असेल तर ही जात आपण त्या ठिकाणी पेरू शकता. दुसरी गोष्ट 335 ही तर आपण जात आपल्या सर्वांच्याच परिचयाची आणि ही एव्हरग्रीन व्हरायटी. तेव्हा याच जातीचा आपण मध्यम जर असेल आपल्याकडे जमीन तर आपण JS 335 या वाहनाचा विचार केला पाहिजे. शेतकरी मित्रांनो, मध्यमही जरी असली, भारीची जरी असली किंवा आपल्याकडे हलकी जरी जमीन असली तरी JS 335 या वाहनाचा आपण विचार केला पाहिजे. आता त्यानंतर बुस्टरची एक शेतकरी मित्रांनो व्हरायटी, चांगल्या पद्धतीची एक ही व्हरायटी बुस्टर कंपनीची, ती म्हणजे सई 8888 नावाची ही नंबरची व्हरायटी शेतकरी मित्रांनो. बुस्टरची सई 8888 ही सुद्धा व्हरायटी चांगली. मध्यम जर जमीन आपल्याकडे असेल तर या जातीचा आपण विचार केला पाहिजे लागवडीसाठी. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, भारी जर जमीन असेल आपल्याकडे तर कोणत्या व्हरायटीचा किंवा कोणत्या जातीचा आपण लागवड केली पाहिजे किंवा पेरली पाहिजे तर फुलेची ज्या व्हरायटी आहेत महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या, तर फुले संगमे, फुले दुर्वा आहे, त्यानंतर फुले किमाया, या 3 जातीचा आपण त्या ठिकाणी विचार केला पाहिजे. किंवा MAUS 165 या सुद्धा जातीचा त्या ठिकाणी विचार केला पाहिजे. शेतकरी मित्रांनो, हे 3 प्रकारातल्या मी तुम्हाला जाती सांगितल्यात. खरं तर उत्पन्न आपल्याला बरोबर जाहिराती आपण अनेक कंपन्याचे बघतो, प्रायव्हेट कंपन्याच्या जाहिराती बघतो आणि तिथं भुलतो. त्यांना खरं तर विकायचंय, आपल्याला घ्यायचंय आणि आपल्याला उत्पन्न काढायचंय, आपले कष्ट कमी करायचे. यावर्षी शेतकरी मित्रांनो, माझी विनंती हीच आहे की तुम्ही कमी कालावधीतले किंवा कमी दिवसामध्ये परिपक्व होणारे वाण विकत घ्या आणि त्या लागवड आपण त्याची करा. पाण्याचा अंदाज बघून, खरं तर पाणी यावर्षी कमी आहे, पावसाळा कमी आहे, त्यामुळं कमी पावसामध्ये किंवा कमी पाण्यामध्ये येणाऱ्या वाणाचाच आपण त्या ठिकाणी विचार केला पाहिजे शेतकरी मित्रांनो. दुसरी महत्वाची सूचना ही शेतकरी मित्रांनो, आपल्याकडे बीज प्रक्रिया जी करतो आपण ती चांगल्या बुरशीनाशकाची, चांगल्या कंपनीची
त्या ठिकाणी आपण वापर केला पाहिजे. जसं की UPL कंपनीचं इलेक्ट्रॉन हे औषध आहे, हे सुद्धा चांगल्या कॉम्बिनेशन म्हणजे बुरशीनाशक प्लस कीटकनाशक या आपण इलेक्ट्रॉनचा विचार त्या ठिकाणी बीज प्रक्रियेसाठी केला पाहिजे. दुसरी गोष्ट शेतकरी मित्रांनो, आपण ज्यावेळेस वाण खरेदी करणारे किंवा आपण ज्यावेळेस बियाणं खरेदी करणारे त्यावेळेस पक्क बिल घ्या, खात्रीच्या माणसाकडूनच बियाणं घ्या. त्यानंतर जर सुप्त बियाणं किंवा मोठं बियाणं जर कोणी विकत असेल तर ते घेणं टाळा. खात्रीच्या, कारण आपल्याला उत्पन्न हे आपल्या बियाण्यावरती अवलंबून असतं शेतकरी मित्रांनो. त्यामुळे आपल्याला खरं तर खात्रीच्या माणसाकडून आणि विश्वासाचं बियाणं घ्यायचंय शेतकरी मित्रांनो. तर नक्कीच आपण जर चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर एकदा चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.